जिवंत असा की मेली, गळ्यात फास लावून घेतला आणि काय माहिती. आणि गळ्यात फास लावून घेतला ना तर बराच झाला म्हणायचं. गाव पर पेडे वाटी नक्की. अगो आपल्या काय करूचा, सारखं सारखं तिचो विषय काढून आपला तोंड कित्या खराब करायचा. आता गप हा ना ती पासान दे. आपल्याकडे काय जेव येता काय ती, तिचो विषय नको. आहे आता माका इशाय काढूची काय हौस इली काय. मी काय आपला घराच्या काळजी पोटी उपलं बोलतोय. ती घरात असली ना की घरातल्यांची पावला तिच्याकडे वळतात ना. अण्णांचा आणि माधव भाऊजींचं काय सांगता येता. अरे पाय नको खाली ठेवूस, रक्त वाहतंय ना. चला चल, मी मलमपट्टी करते. नाही नको, मी हैसरच बसते. बरं इथेच बस, आलेच मी. एवढं काही झालेलं नाहीये, फक्त हे रक्त आहे ना, हे जरा थांबायला हवं. तुला गरगरल्यासारखं वाटतंय का? वाईच. थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. नाही नको. हे बघ दत्ता, आपल्यात जे झालं ना ते विसरून जा. आणि आता तुला लागले ना ते बघ. आता मलमपट्टी केली आहे ना, लवकर बरं वाटेल. आलेच मी. नाही माका नाही लागली, तेंका लागली. रका तिला. अरे कोणाक लागली? तेंका. टेंका कोणाक? विसरलंय. थांबा मी बघते. चल बाय बघूया तरी कोणाक लागलं. मी पण काच लागली. रका तिला. तेंका. हा दत्ता भाऊंका काच लागली. रका तिला. तू तरी समजून घे. बैती पट्टी काढा आधी. सरिता, पायात बांधलेली पट्टी सोडा. ती सोडा म्हणताय ना. थांबा, तुम्ही असे नाही ऐकूचा. सरिता गो गो असं गो असी. सरिता सरिता माझा ऐक गो. सरिता गो सरिता. चला चला काढा पट्टी. ती पाय वर करा. सरिता. काय होचा नाही तुमका. सोडून टाका ती पट्टी. बंधन घातलेला असात. आणि ही काय मला पट्टी करतली. ही का दुसऱ्यांचं वाईट करण्याशिवाय दुसरं काय येता काय. तुम्ही अडकला तिच्या जाळ्यात. सरिता असं काही नाही गो. तो खरंच. काय बोलतात त्या आहे. बघा हे काय म्हणतात. ही बाई खरी आणि आम्ही खोटी. ह्या बाई जादू केला ना काय माहिती. मुद्दाम करता ही सगळा. अगे औदासे जा नाही ना. गो माझा लक्षच होता. घुंगराचा आवाज दिला म्हणून बघितलंय. मग हे जायचा ना घरात. मैफिलीत बसायचा. सरिता काय बोलतस. खरातच सांगतोय. तुमका जाऊचा ना जावा. मी ना आता अडवणारच नाही. काय म्हणायचं आहे का. मी आपल्या घरातल्यांका सगळ्यांका सांगित असतोय. माझं घो ना तसं बाकीच्या घोवांसारखं नाही. हा नाका समोर चालणारो हा. आणि तुम्ही काय करतास. तुमचं लक्ष खत गुंगराकडे. बाय माझे, तू समज तसं काय नाही. सगळं चुकून झाला. हो पण चुकलासच कसे. म्हणलंय ना चुकला म्हणून. आता लागणार हैसर लावशील हळद. तर त्या लोकांना कामा नाही म्हणून असले उद्योग करत. काय पाटणकर बाई,
उचलते मी. तुम्ही किती आहात त्यानं केला त्या कळत नको. उचलते हो मी. पाय काय त्याला तुमच्या पायाकच लागले वाटतं. शिरा पडली ती त्याने केला त्याच्या. माझ्यामुळेच झालंय. उचलते मी. काय गेला सत्या एवढ्या राज्यात जाणार तरी खय. पानाचा डबो. लसगे लेकीची आठवण नाही तुका. येता गो पण आमका काळजी नाही आता. तिच्या आवाजा नाही सर. तुमचं बोलणं ऐकलंय मी. वहिनी कशा असास? मी बरी असाय. तुम्ही कसे असास? मी बरा असाय. आई एकटीच इलस काय गे? नाही गो तुझे बाबा माका सोडतील तरी काय एकट्या? असं बाहेर बसले होत अण्णांबरोबर बोलतात. आई मी बाबांका भेटून येते. हा तो असाच काय चाललं. चाय तरी कर. दे पाणी दे. बरं. अण्णा आज काय म्हणतास? आज मामलेदार झालास काय? सरिताक पण नेव सारख्या रावला नाही. म्हणजे पायरीपर्यंत सरिताक घेऊन जातय. जावय बापू आज जाऊन नारळ फोडून देवीचं मान पण देतील. म्हणजे सरिताची सुखरूप सुटका पण होईल. नारळ ठेवचा. होय. किती? एकच. 500 नारळ ठेव. पैसे मी देते. चेडवा घेऊन जातच तर कायमचं घेऊन जाव. अण्णा मागच्या वेळेत तुका सांगितलेला एकदा काय चेडू या घरात दिलास तर तुझा विषय संपलो. तरी पण तू या घरात दिलास. आता जर का चेडवा घेऊन जायचा असा करायचा. आई माझ्या जीवाचा काय बरा वाईट केला नाही ना तरी चालत. पण मी बोलणार. माझ्या हौशी बापाची अपमान झालेलं मी नाही सहन करूच आहे.
अण्णा नाईक, तुमचा नाईक ह्या नाव माका मिळाला. बाकी काय दिलास माका? माझ्या गोवा काय दिलास सांगा ना. बाकी काय मिळाला नाही ना, त्याचं दुःख नाही असा, पण चांगली वागणूक तर मिळू होईना. चला म्हणताय तर आम्ही निघतो. आज चला बाबा, आत ये बा, ये वात आहे, आत ये, बसा तुम्ही आई सर, आहे ये बस आहे सर. आम्ही येतो. खय जायचं नाही बाबा, तुमच्या चेडवाचा पण घर आहे. सरिता हट्टात पेटा नको को. कसलो हट्ट आहे? हक्क असा माझो या घरावर. आणि बाबा, आपण इलो नव्हतो यांच्याकडे, अण्णा इले होते त्यांच्या झिलाचा स्थळ घेऊन. माका सांगा काय झाला? वहिनी, माहेर वैष्णीची आमच्या गावची जत्रा असा 5 वर्षांन होता. सरितासाठी नवस बोललेलो, तो फेडूचो होतो. त्याचं आमंत्रण घेऊन इलेलो. जावई बापूंनी जाऊन नारळ ठेवलं असतं तरी चालला असता, पण अण्णाच आता नाही म्हणतात तर. सरिता, असाच जाणारच माहेरा? जा, हा त्यांच्या वांगडा जा तू. दत्ता, तू पण जा. हा तुका काय वया? घे. सांग, काय असं ती पाटणकर बाई? नानू, आता आता कसली शपथ घेऊन तुमका सांगू म्हणजे खरा वाटीत? हे हे पैसे नको माका. माका खराच माहित नाही पाटणकर बाई काय सत्य नाही. कशी विसरले मी. मग देते, नदी. व कशी दिसता? अगदी नायकांची सून शोभतेस. मग असंच मी नायकांची सून शोभतलंय ना कित्याक. अगदी पिवळी पिवळी होऊन जा, लोकांचे डोळे ना असे चमकले पाहिजेत. काय गे? बरा झाला आहे. हाय, मग आत ते नीट ठेवून दे. हा, बंद कर. तसा मी आहेच घरी. आता निघा, नाहीतर तुम्हाला जत्रेक जाऊ उशीर होईल. तुमचा जेवण केलेला हा. हो हो, ते मी बघतो ग. तू मग निघा निघा निघा. निघतो. शेवंता, शेवंता, थैसून हैसर इलस, अगदी माझ्या नजरेसमोर इलस, पण नजरेसमोर इलस तरी लांब लांब असतस. बघे थैसर होतस तर काय वाईट होता? तावडीत तरी सापडत होता. हैसर फक्त बघत राहायचं, भेटच नाही. शेवंत, तो हा, मी माधव. घरात कसं? म्हणजे तू नाही गेलस सरिताकडे? नाही, मी इथे तुमच्यासाठी थांबलो. माझ्यासाठी? हा. मी काय कुकुल बाळ असतंय? नाही नाही, तसं नाही. मग
हौशीने पाहरू ठेवक थांबवल्यान तुका. नाही हो म्हणजे तुम्ही आलात आणि तुम्हाला काय हवं असलं तर अण्णा बसा नाही ते बस. ए बाजूकराव मिनिट असं आहे माका काय नाही झालेला. ओ जत्रेक तर आम्ही देवीचं दर्शन घेऊ केलो, पण कधीतरी सरिताक मायर बशीन म्हणून घराकडे येऊक नको काय? तसा नाही, एवढं उशीर है काढलास, जेवलास हैसर. अहो तुम्ही एवढ्या सगळ्याचा विचार करू नको. आम्ही इलो, देवीचं दर्शन घेतलं, बरा वाटला आमका. माधव भाऊंसाठी आणि अण्णांसाठी डबो देऊ काय? कित्या ती स्वयंपाक करून इली हा, आणि अण्णा तर कधी कधी घराकडे जेवणच पण नाही. छाया, तुम्ही त्यांच्या रागाचा विचार करू नको. अहो राग रुसवे काय कायमचे असतात काय? एकदा नातवंड होऊ दे, मग हे बघा कसे वागतात ते. आता तू बाप होणार म्हटल्यावर मी तुझ्यावर कसो धाक दाखवायचो? चांगलो शिकलोस सवरलोस, पैसो पण चांगलो मिळता असा कळला. हो हो आता तुका सगळा कळता. हो हो चांगला चांगला. बस नाही नको. बस बस. त्या घराची सून असस तू, घराची लाच चव्हाट्यावर आणू नको. अगे आई पण मी तर गपरव. तुका काय वाटला आमका हे सगळं माहित नाही? आमच्या पण कानावर येता हा सगळा. ह्या काय अण्णांचा आताचा नाया, पण तरी तुझ्या सासून सांभाळल्या ना, तिच्याच पावलावर पाऊल ठेव. अण्णा काय करतात ता बघू नको. कळता ना काय सांगते ता? माका ना कोणीच समजून घेऊ नको, कोणीच माझं ऐकू नको. मी ना आता बाळणपणा पण येऊच नाही तुमच्याकडे. चला थैसरच राहू, पण जेव आता, घर सांभाळ. उशीर होईल, जेव आता. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी? तुम्ही किती करता तुम्ही? हे मला केलं अण्णा. अण्णा मी चुकलो चुकलो मी. तुम्हाला समजून घेण्यात मी चुकलोय, साप चुकलोय. तुमच्याला मी राग केला, कारण तुम्ही मला जे मारलं होतं ना तेच माझ्या लक्षात होत. पण नाही अण्णा, नाही. अण्णा आता माझ्यात हिंमत आली. कोणाशी बोलायची? तुमच्या समोर बोलायची हिंमत आली. कोणामुळे? तुमच्यामुळे माय डिअर फ्रेंड. तुमच्यामुळे. And that liquid is called peptic acid, my dear friend. अल्सर होईल हो, अल्सर. आणि तुम्हाला काही झालं ना तर तुमचं काही जाणार नाहीये, पण माझा एक जीवश्य कंठस्थ मित्र मी गमावून बसेन. अण्णा प्लीज काळजी घ्या, जेवा प्लीज. प्लीज खाना खा लो मेरे यार. इस दोस्त को मना मत करना यार. यू आर माय बेस्ट फ्रेंड एंड आई लव यू ना.
आज मुहूर्त गावलो. आज मुहूर्त गावलो. फ्रेंड, मित्र, फ्रेंड, फ्रेंड, ये अजून राग गेलेलो नाही. घरात पाणी नसतं अण्णा, मग काय करणार? असं रात्री अपरात्री जाऊन पाणी आणावं लागतं. पाण्याशिवाय जगू शकत नाही ना. आता हेच पाणी जपून जपून वापरावं लागणार. जगायचं असेल तर काहीतरी तडजोड करायला लागतेच ना अण्णा. न करून कसं चालेल? पकडा. चला जावई बापू. छाया, ये गो परत. शांत हो बाई. सरिता, काळजी घे गो, तुझी पण आणि घराची पण. चला येतो. असं वाटतं की ही रात्र संपूच नाही. काय झालं अण्णा? कुठे बघताय? अण्णा, किती प्रेम करता हो माझ्यावर. तुमच्याशिवाय माझं आहेच कोण? असंच कायम राहा. काय झालं अण्णा? घाम का फुटलाय? अण्णा,
बस बस बस. दत्ता वय ते पिशा आहे ना आत नेऊन ठेव आणि पाणी घेऊन ये सरिता. दमला बघ किती. आई एवढा काय दमले नाही आम्ही. अगो माहेरासून इल्यावर ना असाच वाटता. आवशी बापाशी भेटलंस बोललंस बरा वाटता ना. होय आई बाबा पण लय खुश होते. वय त्या दिसा होता. पण काय गो जेवणाचा एवढा सगळा किती करायचा. जत्रेच्या निमतान का होईना तुम्ही आमच्याकडे जेवलाच तरी. काय घे. काय रे. घे बाय जेवले पण नाही. दत्ता धर ठेव. चल तू ठेव. आहे अण्णा जेवले. नाही रे नाही जेऊ. माधवा रे माधवा. हे गेलो. ऐकलास. काय गो काय झाला. माधव भाऊजी पण अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवता. सरिता सावकाश गो बाय. सरिता पुढे पुढे करतास हा. घरात जाऊन हातात गजरो बांधून काय मैफिली बसणार असास. गो बाय त्या बघू नको. मी असं ना हा. तू किती त्रास घेतोस. आहे काय होत नाही माका. अशा 10 जणींका पुरून उरीन मी. आज इसो सोक्ष मोक्षच करून टाकतोय. सरिता सरिता सरिता. सरिता माझा ऐक. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. मोठं पण नाहीये माझं. का उगा स्वतःला मनस्ताप करून घेते. भता मनस्ताप तुझ्यामुळे होता हा. किती आईलस या घरात. दुसरा तुझा घर गावला नाही खय. अगं किती छान आहे घर. त्यात एवढे चांगले शेजारी कुठे सापडले असते. हाच होता तुझ्यामुळे. जा ना आहेस ना. तो आठ घेऊन जा आहेस ना. करून घेव. ये बघ या त्रास ती का होय. भोगूच लागत. भोगीत भोगीत ती. चल तू चल घरात चल. भोगीत ती भोगूचा लागता ना ती का. चल चल सावकाश. सॉरी. अरे अण्णा अण्णा यू आर ग्रेट अण्णा. अण्णा माय डिअर फ्रेंड मित्रा. मला एक
सांगायचंय, तुम्ही काळजी घेत नाही स्वतःची. नाही नाही घेत. काळजी घ्या. वय झालंय ना. हो ना, हो ना. हो हो चालेल. जेवून घ्या. नाही जेवून घ्या. जेवून घ्या, मी बघतोय. अण्णा जेव. मी बघतो, तू जेवा. नाही चालू कर. वर परिणाम होऊ नको सांगून ठेवते. घे पाणी घे. आहे माधव भाऊजी मुंबईत तर गेले नाहीत ना? अगो असं न सांगता कित्याक जायत तो? त्यांचं काय सांगता येता? कधी काय करतील सांगता येता काय त्यांचा? सरिता तू शांत बस. नाही माझं ते काळजी घेते. हो सांगू आपण त्यांना. मला काळजी वाटते रे. वर झोप. मला खूप काळजी वर झोप. वाटते. आपण सकाळी बोलू. नाही माधव उठ उठ माधव. माझा झोप. काळजी वाटणार ना. झोप. आपण सकाळी बोलू. हा झोप. मी काळजी कर. मित्र ते कसे पण जातले. अहो आपण थैसर गेला होता ना, तेव्हा तिच्या रेडिओवर त्या गाणं नाही का लागलेला? कैसला गाणा? त्या हो अभिनय जाव छोडकर त्या काय त्या भरा नाही त्या गाणं नाही लागलेला? हो त्याच गाणं अण्णा सकाळी गुणगुणत होते. अगो दुसरीकडे काहीतरी ऐकले नाही असं. कावळं बसू आणि फांदी तुटा एकच झाला असणार. अहो पण त्याच गाणं नेमकं कसं ऐकलं नाही त्यांनी? गो सरिता तुम्ही काय बोलू नको हा. माका खात्री या अण्णा काल थैसरच गेली असतली. कळला? निक थट्टा करताय ना? मस्करी करताय अण्णा मित्रा. आ निघ निघ. चल. जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. के दिल अभी म्हणजे दिल जे असतं ते भरलेलं नाही. अरे तसा नाही रे, तसा नाही. गाऊन दाखव, गाऊन दाखव. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. तुम्हीच गाणं गातो. सरिता अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. ये करती नहीं नहीं नहीं. चांगला चांगला. काका आता सवय लावून घ्या तुम्ही. कमी दिवस राहिले, उगाच गोंधळ व्हायला नको. वय वय. बरं थांबा काका, मी चहा आणते. नको नको. अहो राहू द्या हो, बसा आणते मी. घ्या काका. काका मला ना तुमचं कौतुकच वाटतं. आता कौतुक किती. अहो एवढ्या घराघरात जाता, पत्र पोचवता, उन्हातानाचं फिरता. कुठे दिल्या? पाटीलकर बाईने दिला.
आता रात्र व्हायची वाट पाहते मी. आता रात्र झाल्यावर तुमची पावलं वळतील ना? म्हणजे अण्णा काय विचार ना? खरा सांगितलं नाही असतं ते विचारले असतं, पण ते काय खरा सांगणारच आहेत माका. असात काहीतरी. काहीतरी असत म्हणजे आता काय साठी येऊन हसवणार त्यांका? त्यांच्या हातात कसलो तरी कागद होतो, कागद. कसलो कागद? हो तेच तपास घेवा. कपाळात हात लावून काय होणार नाही. कपाळावर काय लिहिला ना आता जरा बघा. सांगितलेला तेवढा खरा. जावा जावा म्हणतोय ना. जाते. मी हैसर नसताना माझ्या खोलीत येऊची हिंमत कशी झाली तुझी? हा, हैसल्या वस्तूंका हात लावची हिंमत इली कुठून तुझ्यात? याच्या पुढे हैसल्या खैसल्या वस्तूंका हात लावलंस तर ह्योच हात तोडून तुझ्या बायलेच्या हातात ठेन. बंद करा ती. काय काय बोला नको. तुझ्यामुळे जीव गेलो असतो माझा. काय बोलतास? खरा तास सांगतोय. अण्णा येईल तेवढ्यात. सरिता लय झाला आता. हे बघ तुला काय वयाता करते, तुझे लाड करते, सगळं मिळतं ना तुका घरात. अजून काय करू खोया? पण या सगळ्यात नको पडू. काय नसत ना तर वाढवून ठेवशील. मधल्या मध्ये मी मार खाईन. ती बाई काहीच बोलत नाही. घरात सगळा गोंधळ सुरू आपल्या. अहो पण सरिता गप रवता. एवढं प्रेम आहे का अण्णा? अहो घरात अजिबात पाणी नाहीये. आता रात्री अपरात्री आपल्याला पाणी लागलं तर कुठे जायचं आपण? हे घ्या, पाणी भरून आणा. अण्णा, पाण्या वाचून तुमच्या शेवंताचा जीव गेला तर जगू शकाल तुम्ही? नाही ना? आणताय ना?